कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा मामा काय करतोस? ते मला भूक लागली होती ना, म्हणून मी ते। भूक लागली होती? मग इथं का चूल पेटवली? घरी काय केलं नाहीये का? काही माहित नाही। माहित नाही म्हणजे? अरे घरात राहतोयस ना, मग घरात कोणी जेवायला दिलं नाही का तुला? सिनू काय विचारतोय मी? दादा मामा, तू आणि उमाई जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत मी घरात जेवायचं नाही असं ठरवलंय। अरे काय वेडेपणा आहे? चल हा पसारा आवर आणि आज जाऊन जेवून घे चल। काय दादा मामा, बघ तू नसलास तर माझ्या घशाखाली घास नाही जाणार, आणि तू मला तुझ्या घरात जेवायला बंदी केलीस ना, म्हणून मी माझ्या परीने माझं पोट भरण्याचा मार्ग निवडला। अरे श्रीनू काय वेडेपणा! अरे ते नाही दादा थांब ते उतरव बघू आधी खाली। सांभाळ हात भाजे। अरे श्रीनू, घरामध्ये वेगळ्या चुली व्हायला नकोत म्हणून मी आटापिटा केला, आणि तू आईला सोडून वेगळी चूलच मांडलीस। हो दादा मामा, पण मी तुझा शब्द खाली पडू नये म्हणून घरात नाही बाहेर चूल मांडली ना मी। हे सगळं तू लालीक दुखवून करतोयस ना? तिला जेव्हा हे समजेल तेव्हा तिला काय वाटेल याचा विचार केलायस तू? शिनू, केलायस का विचार? माका काय वाटेल असा विचार सो तुझ्या मनात नाही आला? काय रे? अरे इतक्या वर्षात हेच शिकवलं का मी तुला? आणि माका कळत नाही, आपल्या आईला दुखवून तुला काय समाधान मिळणार आहे? माझ्या घरात नात्यांमध्ये भिंती उभ्या राहू नयेत म्हणून मी घर सोडलंय, पण मी अजूनही नाती तोडलेली नाहीयेत। लाली अजूनही माझी बहीण आहे आणि बंधू माझा अजूनही भाऊ आहे, आणि माझं त्यांच्यावर पहिले इतकंच प्रेम आहे, मला ते प्रिय आहेत अजूनही। तुझ्या आईला दुखवून तू जिंकतोयस, पण मी हरतोय। माझे संस्कार हरतायत, हे लक्षात येते का तुझ्या? ठीक आहे, मी हरलेलं तुला चालत असेल ना तर हवं ते कर, मी अडवणार नाहीये तुला, पण आता निर्णय तुला घ्यायचा आहे। वेगळ्या चुली मांडतो दादा मामा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।